शिमगा हा कोकणच्या मातीसाठी महत्त्वाचा सण. आज आपण बघणार आहोत आदगाव, वेळास, बोर्ली पंचतन, शिस्ते, वडवली या गावचा पंचगाव शिमगोत्सव. अथांग समुद्र किनारा आणि त्याच समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं आदगाव नावाचं गाव. समुद्राच्या एवढ्या जवळ असल्यामुळे येणारे वादळ, सुनामी, पावसाळ्यातील भयंकर भरती यांसारखे मोठे संकट असून देखील गावकरी निर्धास्त असतात. कारण त्यांना माहीत आहे की त्यांची आई कुंभळजा देवी त्यांच्या पाठीशी उभी आहे. पालखी सोहळ्याची परंपरा आमची पूर्वी जुनी परातीमध्ये देवी आणायची. नंतर गावामध्ये घरं वाढली, भक्तगण वाढत गेले आणि भक्तगण वाढत असताना मग पालखी तयार करण्यात आली. गावामध्ये पालखी मिरवणूक जी परंपरा आहे पूर्वजांनी केलेली, त्या परंपरेमध्ये बदल कोणताही करण्यात आलेला नाही. 3 पालख्या ह्या गावामध्ये येतात. एक भंडारी समाज, एक कुणबी समाज, एक कोळी समाज. ह्या 3 पालख्या मिरवणुकीसाठी तयार असतात. त्या मूर्त्या घेऊन आम्ही कुंभळजा मंदिरामध्ये जातो. म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं 2.5 किलोमीटर अंतर जाण्यासाठी, 2.5 किलोमीटर येण्यासाठी. त्या ठिकाणाहून 2.5 किलोमीटर अंतर पुन्हा रस्ता हा पवित्र व्हावा म्हणून त्या ठिकाणी पाणी शिंपडत गावामध्ये आगमन होतं. अदगावची आमची कुंभळजा माऊली, अदगावची आमची आहे ती सावली. माऊली माझी माऊली, साऱ्या भक्तांना तू पावली. माझे माऊलीनी केली कला, साऱ्या गावाचा झालाय मला. तिच्या नावाचा लावता उटीला रोज. पूर्वीच्या उत्सवात आणि आत्ताच्या उत्सवात लोक आर्थिक विचार करत नाहीत. आता पैशाचा बिलकुल विचार नाही आत्ताच्या परिस्थितीत पाहिलं तर. पण देवीसाठी श्रद्धेच्या भावनेपणे लोक अफाट खर्च करायला तयार आहेत. की त्या देवीची एवढी महती आहे. आजपर्यंत कितीतरी कोरोनासारखे रोग येऊन गेले, वादळ वारं होऊन गेलं. हा अरबी समुद्र या ठिकाणी पसरलेला आहे. त्या ठिकाणी कोळी बांधव आपले समुद्रात होड्या घेऊन जात असतात, परंतु अशी बोट बुडाली किंवा माणूस त्या ठिकाणी बुडाला असं एकही कुठली व्यक्ती आजपर्यंत झालेला नाहीये. एवढा वादळ झाला, वादळामध्ये सुद्धा घरं गेली, पण त्या घरातला माणूस शाबूत राहिलेला आहे. हे सुद्धा एक सांगण्यासारखं आहे की या देवीचं वरदहस्त आमच्यावरती आहे. निर्णय कौशल्य व शिस्त या पैलूंमुळे शिस्तबद्ध गाव म्हणून आदगाव प्रसिद्ध आहे. एखाद्या स्त्रीच्या शृंगारात जसं मध्यात सौभाग्य शोभून दिसतं, तसंच नारळी पोपळीच्या बागेत वसलेलं वेळासागर हे गाव. काल म्हणजे काळ, वेळ आणि भैरव म्हणजे भयंकर, आणि याचाच अर्थ होतो श्री महादेवाचं रुद्र अवतार श्री काळ भैरव. तेच या गावचे ग्रामदेवता देखील आहेत. श्रीवर्धन तालुक्यात समुद्रकिनारी वसलेलं एक छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये आमचा आद्य दैवत श्री भैरवनाथ प्रकट झालेला आहे आणि त्याचा आज कैक वर्ष हा सण साजरा केला जातो शिमगा नावाने. होळीवंदना दिवशी भैरवनाथाची देवळातून पालखीत बसून हा काळभैरवनाथ होळीस्थानी प्रस्थान होताना जे मानकरी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शिलकर कुटुंबियांच्या घरी पालखी जाते. अवती मानकऱ्यांची पूजा झाल्याच्या नंतर अवतीभोवती असणारे सर्व तिथले रहिवासी त्याची तिथे पूजा करतात. ती पूजा झाल्याच्या नंतर पुन्हा होळीकडे पालखीचा प्रस्थान होतो. आला हो शिमग्याचा आनंदाचा गाजा वाजा, ढोल ताशाचा गजर, गंध फुलांचा रे ताजा, पालखीत सजला थाटात बसला काळ भैरव माझा. ये पालखीत प्रत्येक ग्रामस्थाला असं वाटतं की माझ्या बाप्पाला माझ्या खांद्यावर घेऊन जावं. त्याप्रमाणे लोक अक्षरशः झुजत असतात की नाही मी घेतो पालखी. घरी आनंदाने घेऊन जातात. त्याची पूजा अर्चा अगदी मनोभावे भक्तिभावे करत असतात आणि मग त्याला आपले जे काही स्वप्न असतील, काही मागणी असतील तर त्याच्यासमोर त्याला गाराणे घालतात आणि त्या गाराण्याला तो जागतो आणि त्याचा फळ त्या भक्ताला मिळतो. हे आमच्या बऱ्याच जणांच्या असं म्हणजे अनुभव झालेला आहे. ज्या गावचे क्षेत्रपाल स्वतः श्री काळ भैरव असतील त्या गावाला कसलं आलंय संकट? हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगराच्या कुशीत लपलेलं एक गाव म्हणजे वडवली गाव. वडवलीकरांची ग्रामदेवता आई जांभूळकरीण माता. पालखी सोहळा म्हणजे नंतर फार शिस्तीत असतो, फार गुरी वाजून आणि आस्था आहेत.
कार्यक्रम होत आहे. पालखी घरात मंदिरातून आणली, पूर्ण गावभर त्याचे पूजा अर्चा करू, प्रत्येक घरोघर खेळ आणि पोऱ्या, देवीचा जो पोऱ्या म्हणून बनतो आम्ही, तो देवीचा त्याच्याकडे एक साथ चढलेला असतो, तो पुढे असतो, त्याच्या आरती करतात आणि त्याच्यानंतर परंपरागत मूर्त्यांची आरती करून नंतर पूर्ण गाव फिरून झाल्यानंतर आपल्या मंडपीमध्ये हे स्थान आपण करतात. माझी गावदेवी जांभूळकरी नाही, गावदेवी माईची. माझी गावदेवी जांभूळकरी नाही, गावदेवी माईची. पालखी फिरतय गाव सारं नाचतय तुझे गोदाराशी. माझी गावदेवी जांभूळकरी नाही, गावदेवी माईची. माझी गावदेवी जांभूळकरी नाही. पालखी रात्री कसंही झालं तरी 12-12:30च्या आत मडकीमध्ये स्थानापत सामाजिक बांधिलकी आणि ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी समस्त वडवलीकर एकत्र येऊन शिमगोत्सव साजरा करतात. शिस्तेगावची ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध असलेली आई जाकमता देवी, जी या गावच्या उंच डोंगरावरून शिस्ते गावावरती लक्ष ठेवून असते. देवी आपलं मूळ स्थान सोडून आपल्या माहेरी म्हणजे शिस्ते गावात आपल्या भक्तांना भेटायला येते. शिमगो सणावासाठी आपली आमची जाकमता ही कड्यावर असते आणि कड्यावरून माहेरी निमित्ताने गावाला येते. ते गावाला आल्यानंतर जो आनंद असतो तो साजरा दुगिनीत करण्यासाठी आमची लहानतोन मंडळी अतिशय जोमाने जल्लोष करत असतात आणि कार्यक्रमाला उजाला येईल. पालखी मिरवणूक म्हणा, होळी पहिला पिलापासून ते 7वे पिलापर्यंत, 7वे पिलापासून जो मशा सोंग आणि रंगपंचमी होईपर्यंत खूप आनंद घेत असत. पालखी मिरवणूक म्हणजे तसं बोलायला गेलं तर आमची सकाळी पहाटे 4 वाजता पालखी बाहेर पडते. मग घरोघरी पालखी प्रत्येकाची नवस असतात, ओटे असतात. मग घरोघरी पहिला सोबत पोऱ्या पण असतात, एक माऊली असते पुढे, तिचा पहिला दर्शन घेतला जातो. नंतर मग पालखी मिरवणूक पूर्ण केली जाते. फुलबाई फुलं, चाफ्याची फुलं, जाकमताई माझी झुल्या बजुला. त्या फुलांना डोईन मालून जाकमताई माझी झुल्या बजुला. फुलबाई फुलं, चाफ्याची फुलं, जाकमताई माझी झुल्या बजुला. फुलबाई फुलं. एक संघटना काय म्हणतात, तुम्ही या पंचक्रोशीत कुठेही गेलात तर शिस्ते गाव आणि संघटित संघटना, एक संघ, हे तुम्हाला ऐकायला मिळेल. बोरली पंचतन हे श्रीवर्धन तालुक्यामधील प्रमुख गावांपैकी एक गाव आणि या गावाच्या प्रसिद्धीचं कारण म्हणजे आई चिंचमाता माऊली. ही माऊली नवसाला पावते आणि तीच या गावची पालनहार सुद्धा आहे. बोरली गावचा शिमगोत्सव हा खूप अभूतपूर्व असा आहे आणि या अभूतपूर्व का म्हणतोय मी की याला एक वेगळीच परंपरा या ठिकाणी पाहायला मिळते. नवसाला पावणारी आणि सगळ्यांच्या हाकेला ओ देणारी माऊली म्हणजे आमची चिंचबादेवी. जी माऊलीची पालखी त्या ठिकाणी मंदिरातून निघते आणि ती माहेरी येते. साधारण 24 ते 26 तासाचा कालावधी ती सानेवर येईपर्यंत बसते. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सर्वांना दर्शन देऊन तिची पूजा अर्चना करून सर्व या ठिकाणी पालखी सकाळी येत असते. पालखीला लय धमाल बोरलीला, चिंचबाईचे पालखीला लय धमाल बोरलीला. जल्लोष म्हणा, आनंद म्हणा की उत्सव म्हणा, हीच ती वेळ. असा रंगतो आमच्या शिमग्यातील देवखेळ.